एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारच्या मार्फत जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती राज्य सरकारने जाहीर केली होती। परंतु आता याच हप्त्यासोबत या चालू ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। आणि याची अधिकृत अशी घोषणा स्वतः राज्य सरकारने केली असून ही बातमी तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली असेल। तसेच लाडके बहिणींनो, राज्यामध्ये मागील 2 महिन्यापासून अपात्र महिलांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात येत आहे व त्यांना योजनेमधून बाहेर काढून टाकले जात आहे। आणि यामागे कारण असे आहे की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ राज्यामधील दीनदलित आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे। आणि या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने आणि बोगसगिरी करून भरपूर साऱ्या महिलाच नव्हे तर पुरुष देखील योजनेचा फायदा उचलत आहेत। अशा प्रकारची बाब राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली होती व त्यांनी त्यामुळे राज्यामधील महिलांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे ठरवले। आणि पडताळणी आता या जुलै महिन्याच्या अखेरी पूर्ण देखील झाली आहे। आणि या पडताळणीची आकडेवारी महिला आणि बालविकास विभागाने या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे मागील 2 दिवसापूर्वी राज्य सरकारकडे जाहीर केले आहे। आणि आकडेवारीनुसार आता राज्यामध्ये किती लाख पात्र महिलांना या जुलै ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्यात येईल व किती लाख महिला या जुलै ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर अपात्र करण्यात येणार आहेत याची देखील संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आता राज्य सरकारच्या मार्फत समोर आलेली आहे। आणि याच माहितीनुसार आता तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर म्हणजे या रक्षाबंधन सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पूर्वसंध्येला एकत्र 3000 रुपयांचा आर्थिक लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली। आणि या निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केल्यामुळे राज्यामधील सरसगट आणि ज्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करतील अशा सर्वच महिलांना या योजनेअंतर्गत सुरुवातीला आर्थिक लाभ राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात आला। परंतु आता या योजनेअंतर्गत ज्यावेळेस बोगसगिरी, फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा उचलल्याची बाब राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली, आता राज्य सरकारने एप्रिल, मे, जुलै या 3 महिन्यामध्ये राज्यामध्ये एक मोहीम राबवली व लाडक्या बहिणींची पडताळणी करून घेतली। आणि या पडताळणीमध्ये ज्या महिला जून महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र होत्या त्या देखील महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून जो जून महिन्याचा हप्ता राज्यामधील 2,46,00,000 महिलांना वाटप करण्यात आला होता तोच हप्ता आता या जुलै ऑगस्ट महिन्याच्या वेळेस साधारणतः 1,90,00,000पेक्षा कमी महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येऊ शकतो। म्हणजे साधारणतः 50 लाखांपेक्षा जास्त महिला आता या जुलै ऑगस्ट महिन्याच्या अगोदर राज्य सरकारने अपात्र केल्या असून कोणत्या जिल्ह्यामधील सर्वाधिक महिला यामध्ये अपात्र झाले आहेत व कोणत्या जिल्ह्यामधील सर्वाधिक लाडक्या बहिणींना हा जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो याची देखील एक आकडेवारी राज्य सरकारने आता जाहीर केली आहे। आणि याचबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ विना स्किप करता लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहायचे आहे व तुम्ही या पात्र महिलांच्या यादीमध्ये आहात का नाही हे जाणून घ्यायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे। हो लाडक्या बहिणींनो, राज्य सरकार दाखवत नसले तरी देखील त्यांना या योजनेच्या हप्त्यासाठी सध्या निधी शिल्लक नाहीये व योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याला असल्यामुळे त्यांना दरवेळेस कोणत्या ना कोणत्या इतर विभागाचा निधी या योजनेसाठी वापरावा लागत आहे। तसेच दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेमुळे इतर विभागाच्या निधीमध्ये मोठा फटका बसला असून राज्य सरकारला या योजनेमुळे विकास कामे आणि गुंतवणूक करण्यामध्ये देखील हात आकारता घ्यावा लागत आहे। आणि यामुळे राज्य सरकारच्या मार्फत प्रत्येक हप्त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या नियमांतर्गत महिलांना अपात्र करण्यात येत आहे व त्यांना योजनेमधून बाहेर काढले जात आहे। त्यामुळे जरी तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ता जमा झाला असला तरी देखील तुम्ही येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे कोणीच काही सांगू शकत नाहीये। कारण की जर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन खात्यामध्ये एक छोटीशी जरी चूक असेल किंवा तुमच्याकडून नकळत ती चूक घडली असेल तरी देखील तुम्हाला योजनेमधून अपात्र करण्यात येऊ शकते व थेट योजनेमधून बाहेर काढले जाऊ शकते। आणि यापुढे कोणत्याही महिन्याचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत पाठवला जाऊ शकत नाहीये। त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्याची योग्य ती तपासणी करून घ्यायची आहे व राज्य सरकारच्या नवीन नियमांतर्गत तुम्ही बसता का नाही आणि येणारा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे का नाही हे देखील तुम्हाला एकदा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक चेक करून घ्यायचे आहे। तसेच तुम्हाला माहितच झाले आहे की आता राज्य सरकार या रक्षाबंधन सणाच्या अगोदर राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून एकत्र 2 महिन्याचा आर्थिक लाभ जमा करणार आहे।
आणि अशा प्रकारची घोषणा स्वतः राज्यामधील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। आणि बातमी तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिली असेल। तसेच या हेडलाईनच्या पुढे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप होती, परंतु ती व्हिडिओ क्लिप नियमबाह्य असल्यामुळे आम्ही ती दाखवू शकत नाहीत। परंतु त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी नेमकी काय माहिती जाहीर केली आहे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी अधिकृतपणे सांगू शकतो। तर मग देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा जुलै-ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ एकत्र जमा होऊन जाईल व बहीण भावाचा सण असलेल्या रक्षाबंधन या सणाच्या मुहूर्तावर या हप्त्याचे पैसे ओवाळणी स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला वाटप करत आहोत। अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी आज जाहीर केली आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे की राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे 3 टप्प्यामध्ये वाटप करण्यात येत असतात आणि यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये विशिष्ट जिल्ह्यांना सामील करून त्या टप्प्याअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यानुसार व त्या जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या यादीनुसार या पैशांचे वितरण राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येत असते। आणि या देखील जुलै-ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वेळेस राज्य सरकारने या पात्र जिल्ह्यांची यादी व कोणत्या टप्प्याअंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील याची सविस्तर माहिती जाहीर केली आहे। आणि या माहितीनुसार 8 ऑगस्ट रोजी राज्यामधील पहिल्या टप्प्याअंतर्गत 11 जिल्ह्यामधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जाहीर करण्यात येणार आहे। आणि 11 जिल्ह्यामध्ये धाराशिव, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिक, लातूर, पुणे, अमरावती, भंडारा, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि 11 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्याअंतर्गत प्रत्येकी 3000 रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे व त्यानंतर लगेचच 9 ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधन सणाच्या दिवशी राज्यामधील 10 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। आणि यामध्ये गडचिरोली, रायगड, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, मुंबई, नागपूर, बीड, गोंदिया या काही जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि या 10 जिल्ह्यांमधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी आर्थिक लाभ जमा करण्यात येईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती सध्या राज्य सरकारने जाहीर केली आहे। आणि यानंतर 10 ऑगस्ट रोजी राज्यामधील राहिलेल्या 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै-ऑगस्ट महिन्याचा एकत्र आर्थिक लाभ जमा करण्यात येऊ शकतो। आणि या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या 2 टप्प्याअंतर्गत पैसे जमा झाले नसतील त्यांना देखील पुन्हा एकदा या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यात येतील। त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये। आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 10 ऑगस्ट पर्यंत या तिन्ही टप्प्याअंतर्गत राज्यामधील सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेच्या जुलै-ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधून आजचा व्हिडिओ पाहत आहात व तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला होता का नाही? तसेच पुढील काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या मार्फत जे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यात येतील या हप्त्यासाठी तुम्ही पात्र ठरता का नाही व तुमच्या खात्यामध्ये एकत्र 3000 रुपये किंवा नेमके किती रुपये जमा करण्यात येतील याबद्दलची देखील थोडक्यामध्ये माहिती आम्हाला लगेचच कमेंट करून कळवा। तसेच या जुलै-ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल जर राज्य सरकारकडून आणखीन देखील काही माहिती जाहीर करण्यात आली किंवा एखादी बातमी समोर आली तर त्याची देखील सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लगेचच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करून ठेवा। तर मग अशा प्रकारची जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।